मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशा प्रकारे फॉर्म भरला जातो. तर चला आपण सुरू करूया. ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरला जातो. मित्रांनो, तुम्हाला लाडकी बहीण या वेबसाईटवरती यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला पहिले मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करून खाली कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. त्याच्यावरती मुख्यमंत्री माझी बहीण याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे. लाभार्थ्याचा आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली कॅप्चा एंटर करून व्हॅलिडेट आधार यावरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट आधार यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व तुमची पर्सनल माहिती भरायची आहे. पहिले महिलांचे नाव, महिलांचे इंग्लिशमध्ये पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. महिलांचे नाव टाकल्यानंतर खाली तुम्हाला फादर किंवा नवऱ्याचे नाव, तिथे वडील असतील तर वडिलाचे, नंतर नवऱ्यांचे नाव टाकायचं आहे. पुढे नवऱ्यांचे नाव टाकल्यानंतर खाली मायडन नेम ऑफ वुमेन म्हणजे माहेरकडील नाव असेल तर टाकायचं आहे, नसेल तर सोडून द्यायचं आहे, कंपल्सरी नाही. खाली मॅरिटल, विवाहित असेल तर विवाहित करायचं आहे. पुढे डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. तुम्हाला त्यांची जे डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ टाकायचे. नंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, येस करायचं आहे. येस केल्याशिवाय पुढे जाणार नाही. येस केल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण तुमचा त्याचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला इथे ॲड्रेस एंटर केला, पिन कोड एंटर करायचा आहे. पुढे पुढे तुमचा जिल्हा, पुढे तालुका, तुमच्या गावाचे नाव हे एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे म्युनिसिपल असेल तर येस करायचं आहे, नाहीतर नाही, नो करायचं आहे, नॉट ॲप्लिकेशन. पुढे कॉन्स्टिट्यूशन, नंतर पुढे तुमचा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर पुढे तुम्ही कोणत्या योजनेचा जर लाभ घेतला तर येस करायचं, नाही तर नाही, नो करायचं आहे तिथे. पुढे बँक डिटेल्स, तुमचे जे बँकेचे तपशील आहे तो बँकेचा तपशील एंटर करायचा आहे. बँकेचं नाव, तुमचं नाव, पुढे अकाउंट नंबर, IFSC कोड, पुढे नाव टाकून घ्यायचं आहे. अकाउंट होल्डर नेम, त्यानंतर बँक अकाउंट नंबर, तुमचा जो काही बँक अकाउंट नंबर असेल तो बँक अकाउंट नंबर, पुढे कन्फर्म बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, IFSC कोड टाकल्यानंतर खाली तुम्ही एस लिंक आहे किंवा नाही तुमच्या आधार नंबर बँकेला, एस किंवा नो करायचं तिथं. नंतर खाली खाली नंतर आल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. पहिले आधार कार्ड फ्रंट, 2 नंबरला आधार कार्ड बॅक साईड, नंतर डोमिसाइल सर्टिफिकेट, इथे राशन कार्ड पिवळा असेल, केशरी किंवा पिवळा असेल तर येस करायचं आहे. डोमिसाइल झाल्यानंतर राशन कार्ड असं किंवा येस करायचं आहे. सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथे राशन कार्ड, पुढील बाजू, मागील बाजू, महिलाचे हमीपत्र अपलोड केल्यानंतर पुढे बँक पासबुक, बँक पासबुक झाल्यानंतर महिलाचा फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. हे सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला
एकदा व्ह्यू करून बघायचं आहे सर्व सर्व अपलोड झाली का नाही. पुढे व्ह्यू ऑप्शन आलेला आहे, त्याच्यावरती व्ह्यू वरती क्लिक करायचं आहे. ॲपचॅट या टिक बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट याच्यावरती करायचं. तुम्हाला इथे सर्व याच्यावरती तुमचा रिव्ह्यू माहिती येईल. पूर्ण माहिती बघून घ्यायची, चेक करायचं आहे. एकदा माहिती चेक केल्यानंतर तुम्हाला कॅप्चा फिल करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी येईल. तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. या ॲप्लिकेशन आय डीची प्रिंट काढून तुम्हाला संबंधित अंगणवाडी सेविका किंवा वार्ड मेंबर जे असतील त्यांच्याकडे जमा करायचं आहे.